नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण मस्त अशी भजी बनवणार आहे। ही खायला खूपच मस्त लागतात आणि बनवायला तर अगदी सोपी आहे। पण ही भजी ना बटाट्याची आहे ना कांद्याची, ही आहे ती कच्च्या केळीची भजी। ही बघा, तुम्ही बघू शकता मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे भजी, खायला खूपच मस्त लागते। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीसाठी। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कच्ची केळी। कच्ची केळी भाजीची जी वेगळी अशी असतात, जे आपण नेहमी केळी खातो ती केळी नाही, ही भाजीची केळी आहे। ही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे। मग आपल्याला ही केळी घेऊन त्याची वरची साल काढून घ्यायची, व्यवस्थित अशी ही साल काढून घ्यायची। इथे मी 2 केळ्यांची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे एका स्लायसरने व्यवस्थित हे स्लाइस करून घ्यायचं आहे। बघा, इथे तुम्ही लांब, उभे किंवा गोल आकाराचे कुठल्याही आकाराचे स्लाइस करून घेऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला केळी इथे स्लाइस करून घ्यायची आहे। आणि ही कच्ची केळी असतात, ही पिकलेली केळी असेल तर ती चांगली नाही लागत, किंवा ती मऊ जरी अशी केळी असली ना तरी चांगली नाही लागत। त्यामुळे आपल्याला कच्ची कडक अशी असतात तीच केळी घ्यायची आहे। आणि व्यवस्थित अशी साल काढून स्लाइस करून झाल्यावर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। धुवून आपल्याला ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं गाळून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, म्हणजे तिखटपणा यायला तुम्ही मसाला घालायचा आहे। आणि हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण हे जे काप आहे ना ते करायचे नाही, कारण जर जास्त पातळ केलं तर ते लगेच केळी तुटून जातात, म्हणजे त्यामुळे इथे जास्त पातळ पण नाही करायचे। आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र करा। आणि त्यानंतर आपल्याला इथे हे 2 मिनटं रेस्टला ठेवायचं आहे। आणि हे व्यवस्थित मॅग्नेट होईपर्यंत आपल्याला हे जसं जे बॅटर आहे ते रेडी करायचं। इथे मी 1 वाटी आपलं जे चण्याचं पीठ आहे ते घ्यायचं आहे, बेसन। त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची। हळद इथे जास्त घालायची नाही, कारण आपण ऑलरेडीमध्ये केळ्यांचे जे स्लाइस केले त्याच्यामध्ये घातलेली आहे। आणि अर्धा चमचा इथे मसाला घातलेला आहे। आणि जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर अजून तिखट घालू शकता। आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा अजून इथे मीठ घालायचं आहे। व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे। पाणी एकदम असं नाही घालायचं, जास्त बॅटर जर पातळ झालं तर जी आपली भजी आहे ती चांगली नाही होत। त्यामुळे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर रेडी करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे। आणि जेवढं गरजेला पाणी लागेल तेवढंच घालायचं आहे। हे बघा, मी पण इथे एकदम पाणी नाही घातलेलं आहे, अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बनवायचं आहे। अशा प्रकारे आपण हे फिरवत आपलं बॅटर रेडी करायचं आहे। ह्याच्यामध्ये लम्स नाही ठेवायचे आहे, एकदम असं प्युरीसारखं झालेलं पाहिजे। हे बघा, तुम्ही बघू शकता, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, थोडंसं थिक असं बॅटर रेडी करायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला इथे तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल असं व्यवस्थित गरम झालं ना की मग आपल्याला जे आपण केळीचे काप रेडी केले आहे ते बेसन पिठाचं जे आपण बॅटर केलं आहे ते आपल्याला डीप करून हे केळी जे आहे ते तेलामध्ये सोडायचे। हे बघा, तुम्ही बघू शकता, तेल इथे मी जास्त गरम नाही केलं, मीडियम हीट केलेलं आहे। सगळे एकदम भजी घालून झाली ना की मग जेवढी 2 मिनटं 1 मिनटं झालं ना की त्यानंतर आपल्याला हे उलटपुलट करायचे, त्याच्या अगोदर नाही करायचे आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त अशी घातली की ना लगेच अशी फुगून येते। आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा सोडा वापरलेला नाही, कारण सोड्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो। त्यामुळे इथे मी सोडा नाही वापरले आहे। विदाऊट सोडा ही केळी बघा, केळीची कापं बघा किती मस्त असं भजी झालेली आहे, खूप छान अशी ही लागतात। आणि ही फ्राय करताना आपण गॅसचा फ्लेम आहे ना अगदी मीडियम ठेवायचा आहे किंवा स्लो गॅसवर ठेवायचं आहे, जेणेकरून ही भजी अगदी अशी क्रिस्पी अशी तयार होतात। आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी आपली कच्च्या केळ्याची भजी रेडी होत आहे। आणि ही कंटिन्यू असं फिरवत, म्हणजे उलटपुलट करत आपल्याला हे
व्यवस्थित अशी भाजी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे केळ्यांच्या भजींना. मस्त लागतात आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल ना तर अगदी टेम्पटिंग होतं ही भाजी खाताना. तर नक्की तुम्ही घरी बनवा. आणि हे बघा बघू शकता किती मस्त फुगलेली आहेत आणि खायला देखील हे खूपच मस्त लागतात. इव्हनिंग स्नॅक्समध्ये तुम्ही पण हे खाऊ शकता. किंवा हे बघा आता पावसाळ्या सीझनमध्ये तर असं चटपटं खायचं नेहमीच मन होतं. आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की ही घरी बनवा. थँक्यू.